संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी आज किल्ले रायगडावर दाखल होत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे। ब्रह्मवृंदांचे मंत्रोच्चारामध्ये काही वेळात हा राज्याभिषेक सोहळा साजरा होईल। किल्ले रायगडावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश भापरळकर यांनी। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो पार पडतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात किल्ले रायगडावर दाखल होतील आणि त्यांच्या हस्ते हा सोहळा आहे तो पार पडणार आहे। तत्पूर्वी आपण बघितलात तर राजसदरेवर मेघडंबरीच्या परिसरामध्ये आपण बघितलात तर या संपूर्ण या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी आहे सुरू करण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर साधारणतः 2,500 फुलांचा वापर करून या ठिकाणी मेघडंबरीला आहे ती सजवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर संपूर्ण हा परिसर आहे तो गजबजून गेलेला आहे। राज्यभरात हजारो शिवभक्त आहेत ते या गडावर आहेत ते दाखल झालेले आहेत। रात्रभरापासून आपण बघितलं तर पोवाडे शाहीर अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत ते रात्रभर सुरू होते आणि त्यानंतर आता शिवराज्याभिषेक सोहळ्याची आतुरता आहे ती शिवभक्तांना लागलेली आहे। खरं तर आपण बघितलं संपूर्ण परिसर जो आहे तो आपण या ठिकाणी बघितला तर हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। त्या समोरील भागामध्ये अनेक शिवभक्त त्यांच्या गडावर दाखल झालेले आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण कार्यक्रमाची उत्सुकता आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याची उत्सुकता आहे ती सर्वांना लागून राहिलेली पाहायला मिळते। गणेश भापरळकर, एबीपी माझा, रायगड।